विधान परिषदेच्या 4ही जागांवरचे निकाल हे जाहीर झाले आहे। शिंदेंची शिवसेना भाजपला एका जागेवर विजय मिळालाय, तर मुंबईत ठाकरे गटाची बाजी पाहायला मिळते। 2 जागांवरती क्लीन स्वीप आहे। तर राज्यात लोकसभा निवडणुका नुकत्याच पार पडल्यात। यात महाविकास आघाडीने चांगली कामगिरी करत राज्यात जास्त जागाही मिळवल्यात। त्यामुळे महाविकास आघाडीतील नेत्यांचा आत्मविश्वास वाढलाय आणि हाच आत्मविश्वास आता मुंबई पदवीधर निवडणुकीतही पाहायला मिळतोय। मुंबई पदवीधर निवडणुकीचा आज निकाल लागलाय। विधान परिषद निवडणुकीत राज्यातील 4 जागांवर मतदान झालंय। यामध्ये 1 जागा महायुतीला तर 2 जागा महाविकास आघाडीला मिळाल्या आहेत। नाशिक शिक्षक मतदारसंघात शिंदेंच्या शिवसेनेचे किशोर दराडे हे विजयी झाले। किशोर दराडे यांनी अपक्ष उमेदवार यावेळेस विवेक कोल्हे यांचा पराभव देखील केलाय। तर विधान परिषदेची लढाई कुणी कशी जिंकली आपण ते देखील पाहूयात। मुंबई पदवीधर मतदारसंघात अनिल परब यांनी भाजपच्या किरण शेलार यांचा 26,000 मतांनी पराभव केला। मुंबई पदवीधर मधला परब यांचा हा विजय रेकॉर्ड ब्रेक मतांचा मानला जातोय। मुंबई शिक्षक मतदारसंघातून ठाकरे गटाचे जमो अभ्यंकर यांचा विजय झालाय। अभ्यंकरांनी शिक्षक भरतीच्या सुभाष मोरे यांचा 4,083 मतांनी पराभव केलाय। भाजपचे शिवनाथ दराडे मुंबई शिक्षक मध्ये 3ऱ्या स्थानी राहिले। कोकण पदवीधर मध्ये काँग्रेसच्या रमेश कीर यांचा दणदणीत पराभव झालाय। डावखरे देखील विजयी झालेत। निरंजन डावखरे यांनी कीर यांचा 72,134 मतांनी पराभव केलाय। नाशिक शिक्षक मतदारसंघात शिंदे गटाचे किशोर दराडे हे विजयी झालेत। किशोर दराडे यांचा जवळपास 10,000 मतांनी विजय झालाय। तर नाशिकमध्ये ठाकरे गटाचे संदीप गुळवे हे 3ऱ्या स्थानी राहिले।